शशांक आणि सुशील हगवणेंचा शस्त्र परवाना रद्द, दोघांच्या पिस्तुलांसह आलिशान कार जप्त. कसपटेंनी दिलेली चांदीची भांडी घेतली ताब्यात. कारागृह साहित्य खरेदी घोटाळ्यातून आपलं नाव काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नाव घाला. अंजली दमानी यांनी जालंधर सुपेकरांची कथित ऑडिओ क्लिप ऐकून दाखवत केले गंभीर आरोप. मला काय फायदा होईल साहेब? फायदा करणार की तुम्हाला बोललो ना काल मी, फायदा करून देणार ना 100%. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी गुंड निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ. हुंडाबळी प्रकरणात निलेश चव्हाण सह आरोपी कुटुंबालाही चौकशीसाठी घेतलं ताब्यात. पुण्याचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर अडचणीत येण्याची शक्यता. सुपेकरांनी निलेश चव्हाणला शस्त्र परवाना दिल्याचा आरोप, तर सुपेकर हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक. वैष्णवी हगवणे प्रकरणी रुपाली चाकणकरांविरोधात विरोधक आक्रमक. मुंबई पुण्यात आंदोलन. चाकणकरांच्या फोटोवर चिल्लर फेकत राजीनाम्याची मागणी. मनसेसोबत दिलसे युती करणार. मनसेसोबत सकारात्मक भूमिका घेण्यास हरकत नाही, ही ठाकरेंची भूमिका. संजय राऊतांचं मोठं विधान. तर पडद्यामागून युतीची चर्चा होत नाही, संदीप देशपांडेंचा टोला. लाडक्या बहिणीसाठी आदिवासी विभागाचा 335 कोटींचा निधी वळवला. निधी वळवल्यामुळे आदिवासी समाज आणि आमदारांमध्ये नाराजी. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. मान्सून केरळमध्ये दाखल, तर राज्यात एक आठवडा आधीच मान्सूनचं आगमन होणार. 2024-25च्या आर्थिक वर्षासाठी पीएफ वरील व्याजदर मंजूर. 8.25% व्याजदर केंद्र सरकारकडून मंजूर. आणि ठाण्यात कोरोनामुळे 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू. ठाण्यामध्ये आज दिवसभरात 9 नव्या रुग्णांची नोंद.